हर हर महादेव मित्रांनो, जय श्री केदार. मागच्या भागात आपण केदारनाथ ट्रेक केलेली होती. या भागात आपण केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन करणार आहोत. तर आता वाजले 12:30 आणि आपण जस्ट आता ट्रेक करून मंदिर परिसरामध्ये पोहोचलो. तर इथून आता आपण पहिल्यांदा टोकन घेणार आहोत, जे आपले रजिस्ट्रेशन केलेले होते. तर तो आपण बारकोड स्कॅन करून या ठिकाणी टोकन घेतला होता. कंपल्सरी आहे सगळ्यांका. ज्यावेळी तुम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताच त्यावेळी तिकडे दाखवायचा लागतं. त्याच्यानंतर आपण रूम ऑनलाईन बुक केलेली होती यात्राधाम.com वरून. तर त्या ठिकाणी देखील चेकआउट करता तर रूमचं टूर देखील तुमका देत आहे. आणि मग आपण फ्रेश होऊन थोडा आराम करून दर्शनासाठी जातलो. तर या भागात ह्या सर्वचे तुमका अपडेट मिळतील आहेत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बेस कॅम्पच्या जरा पुढे येलास तुमका या ठिकाणी कळसाचा दर्शन होता. जय श्री केदार. आपण ऑनलाईन रूम बुक केलेली यात्राधाम.com वरून 7,200 रुपये 3 माणसांसाठी. तर रूम आता तुमका दाखवते कशी आहे ती. इकडे समोरच असा भैरवनाथ मंदिर या ठिकाणी आणि त्याच्या समोरच आपली रूम असा. इकडे सगळा कन्स्ट्रक्शन आणि चालू आहे. केदारनाथ मंदिर या साईडला राहिला आणि 202 नंबर आपली रूम असा. त्या ठिकाणी 3 माणसांसाठी रूम आपण 4 लोक पण ॲडजस्ट होऊ शकतात. लाईट आता गेली आहे त्यामुळे तो चार्जिंगचा बल्ब चालू आहे इकडे. बाकी फॅन बिन काहीच नाही इकडे. फॅनची काही गरजच नसता. चार्जिंग पॉईंट पण नाहीत या ठिकाणी. गिझर असा पण अजून तो चालू नाही कारण लाईट नाही. पाणी एकदम थंड. टॉयलेटची सीट अतिशय वाईट अवस्थेत आपण काम चालवूसाठी होऊन जातं. महत्त्वाचं काय की इकडे जे टेंट असतात त्या टेंटमध्ये नाईटला खूप प्रॉब्लेम होता ना. असा 7,200 घेतात ना. हां हो टॉयलेट तरी हां लेडीजसाठी बघ ना. हां त्याच आणखीन एक विषय की हे ब्लँकेट वगैरे पण असत. पण इकडे कसा ऊन आधी पडतच नाही त्यामुळे हेंका पण ना काही वेळा असं वास मारत असतात. पण काय करणार आपल्या वाईच टेंटमध्ये झोपण्यापेक्षा ह्या रूममध्ये झोपलेला जरा परवडता. म्हणजे व्यवस्थित जर नाही तर एकदम थंडी भयंकर लागतं. संध्याकाळचे 5:30 वाजल्यात आणि आपण आता फ्रेश वगैरे झालो. कपडे वगैरे चेंज करून आता मंदिरात आपण जातो पाया पडू. मंदिरात जर तुम्ही येत असाल इकडे तर 2 प्रकारचे ऑप्शन असतात तुमच्याकडे. तर एक म्हणजे स्पर्श दर्शन आणि सेकंड म्हणजे तुमका गाभाऱ्याच्या बाहेरून मिळतात. तर स्पर्श दर्शनासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे पहाटे 2, 3, 4 वाजता तुमका लाईनमध्ये राहायचं लागतं. तर तुमका सकाळी 5:30 वाजता ज्यावेळी मंदिर उघडतात तर त्यावेळी जर लाईनीत असलात तुम्ही तर 7, 7:30, 8, 9, 10 वाजेपर्यंत तुमका दर्शन मिळू शकता. 12 वाजल्यानंतर गाभाऱ्यातलं दर्शन या सामान्य दर्शनार्थींसाठी बंद करतात. त्यानंतर सेकंड ऑप्शन असा तुमच्याकडे तर म्हणजे VIP पास. तर त्याच्यासाठी तुमका 9:30 ते 10 वाजता मंदिराच्या डाव्या बाजूक एक काउंटर असा. त्या काउंटरवर सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून लाईनमध्ये राहायचं लागतं. प्रति दिवशी 200 पास हे डिस्ट्रीब्यूट करतात. 7,500 रुपये 5 जणांसाठीची फी असा. संध्याकाळी 5:30 वाजता काउंटर ओपन होता पण तुमका लाईन जवळपास 9:30-10 वाजल्यापासून मध्ये राहायचा लागता. तर तुमचा नंबर त्या 200 जणांमध्ये येतात. आणि ते जे पास असतात तर त्यांच्यासाठी तुमका दर्शन रात्री 9, 9:30 नंतर लाईनमध्ये राहायचं लागतं. 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत तुमचं दर्शन होऊ शकतं. जर तुमका विदाऊट पेमेंट म्हणजे VIP पास दर्शन घ्यायचं असतं तर सकाळी 2, 3, 4, 5 वाजता तुमका लाईनमध्ये राहावं आणि मग जशी गर्दी असतात त्याप्रकारे तुमका दर्शन मिळतं. 12च्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एंट्री मिळतं. 12 नंतर ते 12 ते 3 सामान्य लाईन चालू असतात. 3 ते 5 मंदिर बंद असतात. 5 नंतर पुन्हा लाईन सुरू होतात. ती मग रात्री 9:30, 10 जसे भाविक असतात शेवटचं भाविक ज्यावेळी दर्शन करतात त्यावेळी मंदिर बंद करतात. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन की आता संध्याकाळी 7 वाजता आरती चालू होते. तर त्या आरतीसाठी देखील आपल्याला जायचं. त्याच्या आधी आपल्याला टोकन घ्यायचा हा. तर त्या टोकनची लाईन हेलिपॅडच्या बाजूक असा तिकडे त्याच रोडला. इकडून आपण टोकन घेतलो आणि मग आरती अटेंड करतलो आणि मग त्याच्यानंतर आपण भैरव बाबांचा दर्शन घेणार आहोत. आणि त्या दर्शन झाल्यानंतर मग आपण दर्शनाच्या रांगेत लावणार आहोत. कारण आम्ही ज्यावेळी इलो त्यावेळी रांग ही हेलिपॅडपर्यंत होती आणि तेव्हा लाईनमध्ये राहून काही एक उपयोग नाही. कारण तेव्हा जरी आपण 1-1.5 वाजता लाईनमध्ये राहिलो बसतो तरी पण आपल्या दर्शन आताच 5, 5:30 ते 7, 7:30 वाजेपर्यंत झालं असतं. म्हणून आपण रूमवर इलो, चेक इन केलं
आणि या ठिकाणी आता आपण फ्रेश वगैरे होऊन मग आता आपण दर्शनासाठी आणि आरतीसाठी जाणार असो. पण एक मोठा प्रॉब्लेम असो हा की संध्याकाळी 3 वाजल्यापासून या ठिकाणी पाऊस सुरू झालेलो हा. त्यामुळे आमका रेनकोट वगैरे घालून जाऊचा लागतला. केदारनाथचा वातावरण आम्ही इलाव त्यावेळी पूर्ण कडक ऊन पडलेला. त्याच्यानंतर आता पाऊस चालू झालो आणि आता संपूर्ण धुक्या इलेला असा काहीच कळत नाही. आता समोर ना बघा इकडनं तर इकडे आता थोडा थोडा वाढता धुक्या हळूहळू चालता आणि इकडनं तर पूर्ण आता पॅकच करतला दुकान. डेंजरस म्हणून सगळ्या गोष्टींनी प्रिपेअर्ड राहून इकडे येऊ का. अगदी थंडीचे कपडे सोबत पावसाची पण व्यवस्था करून येऊ हवी. रेनकोट वगैरे. पाऊस आता कमी झालेला असा तरी पण बारीक बारीक असा. पण आपण रेनकोट वगैरे घातलो. इकडूनच जाऊया ना आतमधून. इकडूनच जाऊया ना. होय मंदिराच्या समोर जाऊया आधी. चला तर इकडूनच आपला रस्तो असा आणि आपण आता इकडून मेन रस्त्यात जिकडे पायरी असत तिकडे जातलो आणि आरती बघूया. मगाशी तर आरतीचा आवाज येत होतो. आता चालू आहे की नाही आयडिया नाही. आरती चालू झाली आणि फुल क्राऊड असा. तर एक थोडंसं इश्यू झालेलं त्याच्यामुळे आपल्या केवळ मिळाला. पाऊस भयंकर होतो त्याच्यामुळे पूर्ण भिजलं असतं म्हणून आपण आरतीसाठी जरा लेट बाहेर पडलो. अशी आरती या ठिकाणी झाली. तर आता आपण चाललो भैरवनाथ मंदिरामध्ये. कारण केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर भैरव बाबाचं दर्शन घेऊचंच असतं. तर आता इकडे जरा पाठीमागे जाऊया. मंदिराच्या ठिकाणी भीमशिला वगैरे असतात त्या ठिकाणी दर्शन घेऊया. आपण आता इलो मंदिराच्या मागच्या बाजूक. तर या ठिकाणी असा भीमशिला. तर भीमशिलेचं आपण दर्शन घेऊया. चला मित्रांनो, मगाशी मी व्हिडिओत बोललेलं आहे, जर तुमका विशेष पूजेचा पास घ्यायचे असतील तर मंदिराच्या या ठिकाणी म्हणजे आपण जर समजा मंदिराकडे समोरून तोंड करून राहिलो तर डाव्या साईडीक विशेष पूजा कार्यालय असा. तर ह्या संध्याकाळी 5:30 वाजता ओपन होता. पण 200 पास ओपन असतात फक्त. 5 माणसांसाठी 7,500 रुपये फी असा. आणि हे पास घेऊसाठी तुमका 9 ते 10 वाजल्यापासून लाईनमध्ये राहायचं लागतं. तर या ठिकाणी संपूर्ण लाईन असता लागलेली. तर जर तुम्ही सकाळी 9 ते 10 वाजता लाईनीत राहिलास तर तुमका या ठिकाणी विशेष पूजेचा पास मिळू शकता. आपण मागच्या वर्षी असाच या ठिकाणी विशेष पूजा केलेली होती. आणि जी रेग्युलर नॉर्मल लाईन आहे
तर ती या ठिकाणाहून पूर्ण नॉर्मल लाईन जातं आणि मग नंतर आपण इकडे मंदिरात प्रवेश करतो. तर दुपारी 12 नंतर आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही, स्पर्श दर्शन मिळत नाही. त्यामुळे जर तुमका स्पर्श दर्शन हवं असाल तर पहाटे सकाळी 2 वाजता या ठिकाणी लाईनमध्ये 2 वाजता लाईनमध्ये रवा. म्हणजे तुमका सकाळी 6:30 7 ते 10 वाजेपर्यंत दर्शन होतला. हो, हे मंदिराच्या मागचे ग्लेशियर असत, खूप सुंदर असं व्ह्यू दिसता. एकदम पूर्ण बर्फ पडलेला असा सर्व डोंगरांवर, खूप सुंदर. आणि सर्व जे भाविक असत तर त्या ठिकाणी भीमशिलेचं वगैरे दर्शन घेतात. त्यानंतर आता मंदिरामध्ये आरती पण जस्ट आता संपली आणि रेग्युलर जी दर्शनांची रांगा ती पण या ठिकाणी आता सुरू असा. तर या ठिकाणी असत आमच्या ग्रुपचे अजून एक मेंबर. कसं एक्सपिरियन्स असा? खूप सुंदर. हां, म्हणजे अश्रू मला मावले नाही इथे आल्या आल्या. बरोबर. खूपच म्हणजे हां, आणि खास करून आशिष दारांना थँक्यू सर्वेश आणि सर्वेशला पण दोघांना सुद्धा, हां. जेणेकरून माझं हे दर्शन एकदम छान झालं. हो, अगदी म्हणजे आमचं पण सेम एक्सपिरियन्स हा की एवढे आपण ट्रेक करून येतो आणि ज्यावेळी या ठिकाणी मंदिराचं आपल्याला दर्शन होतं ना, भले गाभाऱ्यात असून दे किंवा नुसतं मंदिराचं दर्शन असून देत, डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. आणि जो थकाव आहे ना इथे बघितल्यावरती सगळं निघून जातं. म्हणजे जे आपलं पूर्ण अंग पाय वगैरे दुखत असतात ना, पूर्ण- काही नाही, फुल ऑफ एनर्जी. Yes. तेच आमचं आतापर्यंत 3रं वर्ष, हे आता 4था वर्ष हा. अच्छा. खूप आता भविष्यात बघूया किती वेळा बोलवतात ते आमका, पण आमका जर संधी मिळाली तर आम्ही नक्की येऊ. आम्हाला बरोबर, पण त्यावेळेस बोलवा, आम्ही पण नक्कीच नक्की येऊ. नक्कीच नक्कीच. होय. तर चला आपण आता भैरव बाबांच्या दर्शनाक जाऊया. इकडे असा केदारनाथ ट्रेक तो असतो, हेलिपॅड वगैरे असा बेस कॅम्प. आणि जो आपण ब्रिज असा मंदिराच्या अलीकडे, तर त्याच्या बाजूकच या ठिकाणी टोकन काउंटर आहे. त्या तुमचं रजिस्ट्रेशन सोनप्रयागला स्कॅन होता, त्यात बारकोड या ठिकाणी स्कॅन करूचं लागतात आणि असा तुमका एक टोकन मिळतात. आणि ह्या टोकन घेऊन इकडून हे ब्रिज क्रॉस करून त्या ठिकाणी एक नवीन कॉरिडॉर बनवलेलो असा, तर त्या कॉरिडॉरमधून आपल्याला जाऊक हवा. तर आता आम्ही आरती झाल्यानंतर बघितलं तर लाईन कमी होती, त्याच्यामुळे आपण लगेच या ठिकाणी टोकन काढून आता दर्शनाच्या रांगेत रवतलो. तर ह्यो ब्रिज क्रॉस करून तुमका नवीन कॉरिडॉरमधून एंट्री करूची लागतेली आहे आणि तिकडून मग दर्शनासाठी रांगेत रवायचं लागतं. आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे दुपारी 12 नंतर तर आपल्या गाभाऱ्यात दर्शन मिळणारच नाही. पण आता एवढं आपण इलो ट्रेक करून तर त्या ठिकाणी निदान गाभाऱ्याच्या बाहेरून तरी दर्शन मिळते, भरपूर झालं. आरती मिळणं ह्या पण खूप एक मोठा आमचा भाग्यच असा, कारण पावसामुळे आमका वाटलेला की खरोखर त्यावेळी आरती मिस होता की काय. पण शेवटी महादेवांची कृपा, त्यांच्या पण काळजी असा की एवढे इलेत तर दर्शनचा देवकच होया आणि त्यांच्यामध्ये शिवाय तर दर्शन होतच नाही. हे खरोखर रिॲलिटी असा. ब्रिज क्रॉस करून पुढे गेल्यानंतर हे इकडे असे पायरी आहेत आणि वरती या ठिकाणी मोठा ओम असा, तर इकडून तुम्ही सरळ मंदिराच्या समोर जाऊ शकतास. पण तुम्हाला दर्शनासाठी या ठिकाणाहून जावं लागतं. इकडे एक नवीन कॉरिडॉर बनवलेलं असा, तर ह्या कॉरिडॉरने आपल्या एंट्री करू हवी. तर इकडे बघा लेफ्ट साईडला या ठिकाणी नवीन कॉरिडॉरची बिल्डिंग संपूर्ण बनवलेली आहे. इकडे पाऊस वगैरे असता, बर्फ पडतात, त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्ण रेन शेल्टर टाईपमध्ये बनवलेलं असतं. तर चला आता आपण इकडून कॉरिडॉरमध्ये जाऊया. हे बघा पूर्ण खाली असा कॉरिडॉर. मगाशी आपण बघितलं ते हेलिपॅडपर्यंत लाईन होती, आता पूर्ण खाली. तर चला आपण आता मंदिराच्या लाईनीत होतो, त्या कॉरिडॉरमधून जात आहोत. टोकन वगैरे आपल्याला मिळालेले असतात. अमित दादा फक्त रूमवर असतात, त्यांचे खूप पाय दुखतात त्याच्यामुळे. तर आपण आता इकडे राहूया टोकनमध्ये. दर्शनासाठी रांग एकदम जोरदार लागलेली आहे. अर्ध्या तासात पटकन आपला दर्शन झालेलं असतं. मस्त. फक्त काय गर्भगृहामध्ये एंट्री नाही, पण तरी पण समोरच शिवलिंग होता. खूप सुंदर असा एकदम बघूक मिळाला, दर्शन झाला. मस्त. प्रसाद वगैरे देखील आपण घेतलेलो असा. मस्त झाला ना ते. सुंदर झालं एकदम, मन प्रसन्न झालं. त्याचा असं आणलंय कुठला ना, आता फक्त काय येतंय सर मंदिरामध्ये जाऊनच आहे येण्यासाठी की आपल्या काहीतरी आपण 14 जण असावं ना. काय खाण्यासारखं काय हो, खाण्यासारखेच म्हणून मी असंच हे घेतलं. ते फुटाने नाही घेतलं, भूक लागली. फुटाने नाही घेतलंय. चला हो, दर्शन झालं आमचं मस्तपैकी. तर केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जावचं लागतं, तरच केदारनाथचं दर्शन पूर्ण होतं. त्याच्यासाठी आपण आता चाललो भैरवनाथ मंदिरात. भूक लागलेली होती, पण पहिल्यांदा आधी दर्शन करून येऊया आणि मग इकडून जाऊ रस्ता सर्व. इकडून पण असा ना, इकडून पण असा ना.
तर चला आता आपण त्या रूटला जाऊया. तिकडे खाऊ काहीतरी घेतलेला लाईट, कारण इकडे खाणं इम्पॉर्टंट आणि पाणी महत्त्वाचा. चला मंदिराच्या बाजूसून या ठिकाणी एक रस्तो असा आणि हा रस्तो इकडून सरळ जाऊन त्या ब्रिजवरनं जाऊन आता इकडे लाईट्स लावलेले असतात, तिकडे जाता भैरव बाबा मंदिराकडे. आणि आपली रूम हा इकडे ह्या बाजू. भैरवनाथ मंदिराचं ट्रेक चालू केलो हा. केदारनाथ मंदिरापासून साधारण 1 किलोमीटरवर असा भैरवनाथ मंदिर आणि एका पण स्टीप अशी चढाव असा. त्यामुळे इकडे पण येताना छोटी छोटी पावला सावकाश हळूहळू चाला, कारण आपण ट्रेक करून येतो पूर्ण 18 ते 20 किलोमीटरची. मंदिरामध्ये दर्शनासाठी राहतो रांगेत, त्याच्यानंतर इकडे येतो. इम्युनिटी पॉवर आणि तेवढी ताकद राहत नाही. पण आमचा आतापर्यंत एक अनुभव आहे की एवढे आपण ट्रेक करून येतो, दमतो, पाय दुखत असतात, अंग दुखत असतात, पण ज्यावेळी मंदिराच्या परिसरात येतो सगळं थकवा गायब. आतापर्यंत आमचा अनुभव असा. तुम्ही पण नक्की अनुभव घ्यावा. यो खूप सुंदर. भैरवनाथ मंदिर ट्रेक करताना आपल्या केदार घाटीचं पूर्ण असं मस्त व्ह्यू मिळतं बघू. तर इकडे असा केदारनाथ मंदिर खूप सुंदर. जसे तुम्ही या ठिकाणी वर जाशात तसं तुमका एकदम बर्ड आय व्ह्यू मिळता केदार घाटीचं. आता नाईट असल्यामुळे एवढं प्रॉपर व्ह्यू नाही भेटत, पण दिवसाचा एकदम भारी वातावरण वाटतं. 1 किलोमीटरची ट्रेक करून आपण फायनली पोचलो भैरवबाबांच्या मंदिरात. तर इकडे शूज वगैरे काढून आपण आता दर्शनात जाऊया. गर्दी तर अजिबात नाही, रेअर माणसं आहेत, फक्त 2-4. त्यामुळे मस्त असा व्यवस्थित दर्शन होतला. तर चला तुम्ही पण भैरवबाबांचा दर्शन घेवा. खूप सुंदर. केदार घाटीचे रक्षक अशी ख्याती असा. खूप जागृत आणि पवित्र असं देवस्थान असा. तर सर्वजण या ठिकाणी दर्शन घेऊन मगच आपली केदारनाथ यात्रा पूर्ण करतात आणि मग रिटर्न ट्रेकला सुरुवात करतात. भैरवबाबांच्या दर्शनात आपली केदारनाथ यात्रा 2026 कंप्लीट झालेली असा. तर आता आपलं उद्यापासून परतीचा प्रवास सुरू होणारा. उद्या आपण रिटर्न ट्रेक करणार असो आणि त्यानंतर इथून आपण हरिद्वारला जाणार असो. पहिलं आपलं रिटर्न ट्रेक, त्याच्यानंतर सोनप्रयागवरून हरिद्वार आणि मग त्याच्यानंतर आपलं पुढचं प्रवास. तर ते व्हिडिओ देखील येतात. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. पुढच्या भागात तुमका आपलं रिटर्न ट्रेकचा प्रवास अनुभव कळतलो. केदारनाथ मंदिर परिसरापासून साधारण एकंदरीत किती खर्च झालो, तर रूम आपल्या 1800 रुपये पडली. त्यानंतर या ठिकाणी बाकी या दर्शनासाठी कोणताही आपण तिकीट वगैरे काय काढला नाही. जेवणाचे साधारण जर तुम्ही दाल राईस वगैरे घेतला असतं 2 वेळेचे 300 रुपये होतात. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. पाणी बॉटल इकडे 100 रुपये असा. त्यामुळे त्याचे एक 200 रुपये मिळून एक 500 रुपये आपल्या जेवणासाठी खर्च येतात. त्यानंतर बाकी मंदिरामध्ये वगैरे आणि जी काही तुम्ही दक्षिणा वगैरे देणार, प्रसाद वगैरे घेणार, तर त्या तुमच्यावर डिपेंड असा. इतर बाकी आपला खर्च काय नाही. तर एकूण 1800 आणि 500 साधारण आपल्याक एक 2300 ते 2500 रुपये या ठिकाणी खर्च येलेलो असा.